पाऊस आता म्हणजे पाणी पाजतो नेमकं आणि लाईट गेली. आता पुढील लास्ट पिक्चर बघूया. नारळ वगैरे ठेवते बघा त्याचा नमस्कार मित्रांनो, आज चालू आपण पाणी पाजायचा विषय घ्यायला. म्हणजे तुम्हाला काल ज्या पाईपात टाकलेलं ना त्यास पाणी पाजायचं आहे आणि पुढं जाऊन बघूया पाणी कसं कसं पाजलं. आणि जरा एका बाजूला एक खड्डा आहे कसा ट्रॅक्टरने जाताना जरा अवघड पडते, एकदम बघती तिरकं वगैरे होते. चला पुढं जाऊन बघूया. आणि कालच्या शेतात गेलो त्या शेतात जायचं आहे आपल्याला. आणि विषय काय सांगू, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून टाका लगेच या व्हिडिओला. आणि पुढं काय आणि काय विषय काय, चला आता डायरेक्ट. कारण मी आता ऊस खात आहे आणि ऊस आता म्हणजे पाणी पाजतो नेमकं आणि लाईट गेली. आता पुढील लास्ट पिक्चर बघूया. तर मित्र कुठे बाहेर लाईट गेली. कधी कुणाला टाकायचा जरा विहीर बघा मधी दाखवलेली ती काल दाखवली ती ही विहीर आणि ही विहीर आहे. आणि विषय काय मग पाणीपासून कापली योग्य वाटते. पण आम्ही आमची भावकी झाली भावकीला रांधाव बघा उत्सव बिस्सव कसे जाते मोठी लाट आहे. कसा विषय सांगू, जे आधी ऊस होती नव का म्हणजे माझ्या एक 4-5 वर्षा मागं म्हणजे मी जरा बारका असणार आता ऊस याचा की थोडी मोठी होती. जर बारकं होतं आधी एवढी अशी होती मोठी आणि खाय पण भारी असते त्यामुळं भारी वाटत होती. नंतर तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे. नंतर भेटू. तर मस्त लाईट आल्या जस्ट नाव टाकीरन त्या मीटरमध्ये आवाज आला. आता मी आता लाईट चालू करणार आहे. बघा आता लाईट कशी चालू करतो. हे हिरवं दिसते ना ते हिरवं दाबायचं कॉट्टीन आवाज येते तर लाईट आल्याला दिसते. त्या पाईपने जाते पाणी, त्या पाईपने जाते पाणी. चला पुढे काय काय होते तुम्हाला आता सांगा. आणि विषय त्याचा जे कोण व्हिडिओ बघतात ही ऊस लहान पोरांनी किंवा सगळ्याची ऊस खायला द्या. आता लहान पोरांनी काय तावा देऊ नये त्यामुळे रस वगैरे द्या करून मस्तपैकी. आता ते काय म्हणायचे आणि आम्ही बारका असताना ऊसाच्या घाण्यात असा हातानं फिरून रस काढत जाऊ. आता असं कुठं मिळते काय बघा आपण नसणार शक्यतो तरी पण बघूया. जसं काय असलं तुमच्या इथं लहान पोराला तुम्ही रस वगैरे द्या, चांगला असते शरीराला. पाणी पाजायला लागले काल तुम्हाला सांगितलं की पाणी पाजायला लागेल. बघा आता पाणी पाजायला चप्पल काढून ठेवले ठीक आहे सांगू. आता ह्या असं पाजायला लागले बघ कसं दिसते. एकदम 3-4 सरासनी सोडले म्हणजे जेणेकरून लोड पडत नाही एका सर्वी, नाही तर ते एकदम कडेला जाऊन सगळं फुटते, फाटा फुटते. त्यामुळं बघा मित्रांनो हे कसं फुटलं बघा.
तर हे बंद करायचं. असं पाणी पुढे गेलं पाहिजे म्हणजे तेव्हा कुठं पाणी व्यवस्थित सरी पित्या गरगरून. तर इथं फुटले सगळीकडे बघत जायला लागतं. मातीमधली जी असते नाडवलेली ती महत्वाची काढायला लागते. आता हे मोठं बंद करायची बघाय जरा निसर्गाचं रूप. ह्याचं लावलंय ते आपण देवारात नारळ वगैरे ठेवते बघा, त्याचा 5-7 वर्षापूर्वी काय ते लावलेलं. इथलं कनेक्शन गेलं बघा विहिरीचं इथून. आता मोटर बंद करायची. चुकून कोणी केलं का राहिलं माझ्याकडं, बहुतेक माझ्याकडून राहिलं असं. चला चालत एवढं. असा आवाज आला नाही बंद झालं. चला आता तस सगळं पाक सामान गोळा करून म्हणजे त्या पाईपा वगैरे असतात ना, परवाच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले, ते सगळं आता गुंडवून पोत्यात पॅक करून घरी जायचं. ठीक आहे, मग तुम्हाला अनेक पुढचं दृश्य दाखवतो. काय विषय पाणी लय हे झाले बाहेर आले. बघा ते पुढचं दिसतंय का? हे काय तर ते पाणी संतुलन राहण्यासाठी असं काय तर विषय देऊ लावत्यात. त्यात मोटर बंद केली. काय विषय अशी पाईपलाईन गेल्यावर म्हणजे माळ आहे आमच्या तिथं. माळ म्हणून एक रान आहे, म्हणजे ती सगळी माळाचंच रान आहे. ती पाईप गुंडाळण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा. तिकडं आहे पाईप पाठवाय चालू आहे आणि पप्पा आमचं गुंडाळायला लागलेत बघा पाईप. आणि मग अजून खायला लागली, अजून संपला नाही.